संबंध देशभर ECDS प्रोग्राम राबवला जातो. ECDS प्रोग्राममध्ये 6 वेगवेगळे उद्दिष्ट आहेत आणि त्याच्यातली बरीचशी ही हेल्थवर, वॅक्सिनेशनबद्दल, न्यूट्रिशन, मिड डे मील वगैरेच्या कार्यक्रमांबद्दल अशी ती आहे. आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसी येईपर्यंत बहुतांशी जो ECDS कार्यक्रम आहे तो कसा राबवला जात होता की आपल्याकडे अंगणवाड्यांची व्यवस्था आहे, अंगणवाडी सेविका आहेत आणि त्या बाळांचं पोषण बरोबर होतं की नाही, वॅक्सिनेशनचा कार्ड मेंटेन करतात, त्यांची हेल्थ रिलेटेड वजन मोजमाप बरोबर आहे की नाही याची नोंद ठेवतात आणि महत्त्वाचं काम आहे ते चालू करतात. शिक्षणाचं सुद्धा अवाई वगैरे बाराखडी मुलांना भोकमपट्टी करायला लावतात आणि काहीतरी शिकवतात. पण मुळातच त्या पद्धतीचं बालशिक्षण हे चूक आहे आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी भर घातला आहे. आणि आता फाउंडेशन स्टेज म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनची 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी अशी या स्टेजवर लक्ष एकत्रित करायला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं. आता याच्यामध्ये मोठा प्रश्न असा आहे की या लहान लहान मुलांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक पुढे नेण्यासाठी ही शिक्षकांची तयारी असायला पाहिजे. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टी त्यांना आकलन पद्धतीनं शिकता आली पाहिजे. आपण जे बघतो लहान मुलं असं शिकतात. आपण जेव्हा म्हणतो की आपण लहान मुलांना शिकवतो ते चूक आहे. लहान मुलं आपोआप शिकतात. मोठ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं काम त्यांना चांगलं ओरड लावणं, जडणघडण चांगली त्यांची साधनं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षकांची तयारी चांगली आहे का